नमस्कार, एव्हीज मॉम्स किचन चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू। त्यासाठी मी 5 मिनिटे मोठ्या गॅसवर कढई तापवून घेतलेली आहे। आता गॅस पूर्णपणे बारीक करत आहे। मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। बारीक गॅसवर जवळजवळ 15 ते 20 मिनिटे शेंगदाणे छान असे भाजून घेत आहे। आपण बारीक गॅसवरच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे शेंगदाण्याचे लाडू एकदम खुसखुशीत खमंग बनतील। आपण शेंगदाण्याच्या लाडूसाठी जेवढे शेंगाचं प्रमाण घेतलेलं आहे तेवढंच प्रमाण गुळाचं घेणार आहोत। शेंगदाण्यावरचं सर्व टरफल मी चोळून हाताने काढून घेत आहे। एक वाटी शेंगदाणे घेतले होते, 1 वाटी मी गूळ घेतलेले आहे। आता थोडेसे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून वर गूळ घालत आहे, परत थोडेसे शेंगदाणे घालून परत गूळ घालत आहे। असे थोडे थोडेसे थर घालून मोठ्या मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहोत। हे शेंगदाण्याच्या लाडूचं कूट आपण जास्त पिठावानी बारीक करणार नाहोत, थोडंसं जाडसरच असं बारीक करायचं आहे। आणि बारीक केल्यानंतर सगळं मिश्रण छान हाताने एकजीव करून लाडू बांधून घेऊयात। लाडू एकदम छान होतात अशा पद्धतीने केल्यावर। अगदी आपण उकळात जसे शेंगदाण्याचे लाडू बनवतो त्याचप्रमाणे हे लाडू बनतात। अजिबात तोंडात चिटकत नाहीत, दातांना एकदम मोकळे असे छान हे लाडू बनून तयार होतात। आपण उपासासाठीही लाडू बनवतो किंवा मुलांच्या आवडीसाठीही ही शेंगदाण्याचे लाडू आपण बनवतो। अशा पद्धतीने लाडू बनवून ठेवल्यास मुलांना खूप आवडतील। आपले लाडू बनून तयार आहेत, एकदम मस्त लाडू बनलेले आहेत, कुठल्याही प्रकारे चिकट झालेले नाहीत। एकदम छान लाडू तयार आहेत, शेंगदाणा लाडू। तुम्हाला हे शेंगदाणा लाडूची रेसिपी आवडली असल्यास एव्हीज मॉम्स किचन चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।